प्लेग्राउंड से हाय. हाय. तर आम्ही आहोत आता विलाजिओ मॉलच्या पाठीमागे. ॲस्पायर गार्डन आहे. खूप मोठं गार्डन आहे इथे, म्हणजे वन ऑफ द मोठं गार्डन आहे. येस. आय थिंक इथे कार्निवल चालू आहे. हा दिसतंय कार्निवल सारखं. लेट्स सी. खूपच सुंदर वातावरण तयार झालंय. आणि चालू गार्डन मध्ये विलाजिओ मॉल दिसते तुम्हाला पाठीमागे. हा, आणि ह्याच्या एक्झॅक्ट पाठीमागे एस्पायर पार्क आहे. खूप मोठं गार्डन आहे. ह्याच्यामध्ये लेक आहे आणि छोटीशी टेकडी आहे. तर तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत येऊन इथे खूप एन्जॉय करू शकता. आणि इथे मोठमोठे फंक्शन पण. वेदर तयार झालं ना, मस्त अशी थंडी पडली, एकदम ग्रीनरी. थंडी चालू नाही. इथे काल खूप पाऊस पडलेला आहे, त्यामुळे टेम्परेचर जर अराउंड मला वाटतं 10 डिग्रीच्या आसपास गेलं असेल. सो खूप कोल्ड आहे इथे. आमच्या पाठीमागे तुम्हाला दिसतोय हा कतार टॉवर. ओके, ह्याला टॉवर. हॅलो. आता संध्याकाळच्या 5 वाजलेत आणि पूर्ण अंधार पडलाय. पाठीमागे तुम्हाला दिसतंय टॉर्च टावरचं स्क्रीन पण ऑन झालेलं आहे. तर जसं की काल आपण ठरवलं होतं की मी तुम्हाला सांगणार आहे की मी आमच्या डाएटमध्ये कोणत्या गोष्टी अवॉइड करणार आहेत आणि कोणत्या गोष्टी इन्क्लूड करणार आहे. जसं की नॉर्मलीच आपण पहिली गोष्ट म्हणजे शुगर, नो मैदा, आणि आपलं जे वाईट गोष्टी जसं सॉल्टसुद्धा अगदी खूप कमी प्रमाणामध्ये इन्क्लूड करणार आहे. नो ऑइल, खूप कमी ऑइलमध्ये मी जेवण बनवणार आहे. आणि तुम्हाला जर वाटलं की एखादी गोष्टीची रेसिपी हवी आहे तर मी तुम्हाला नक्कीच देईन ती रेसिपीसुद्धा. कंटिन्युटी ठेवायचं ट्राय करणार. जर तुम्ही डाएट प्लॅन बनवता तर अशाच गोष्टी तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा की जे तुम्ही करू शकाल. काही फॅन्सी गोष्टी वगैरे जर तुमच्याकडे, सपोज ॲवोकाडो टोस्ट, हे आपल्याला रोज पॉसिबल नाही आहे, तर तुम्ही अशा गोष्टी इन्क्लूड करा की जे तुमच्या घरामध्ये आहेत. आणि आपण इंडियन असल्यामुळे आपल्याकडे खूप गोष्टी नॅचरली अवेलेबल असतात. पण इंडियन असल्यामुळे ऑलरेडी आपल्या घरामध्ये खूप सगळ्या हेल्दी गोष्टी असतात. आणि आपल्या गावाकडे सहज आता ग्रीन व्हेजीस अवेलेबल आहेत. तर तुम्ही भरपूर ग्रीन व्हेजी तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा.